नमस्कार. विनय पोदा तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे. 1 जुलै आणि 1 जुलैचं महत्त्व आज बरंच मोठं आहे. मी म्हटलं तर CA डे आहे, द चार्टर्ड अकाउंटंट्स डे, द डॉक्टर्स डे आणि अर्थातच अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे द कृषी दिन. आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे शेतकऱ्याचं महत्त्व हे नक्कीच सर्वांपेक्षा जास्त आहे. कारण शेवटी ते अन्नदाता आहेत. माती आणि शेती आपल्याला फार मोलाची आहे आणि म्हणूनच आजच्या दिवसाचं महत्त्व कृषी दिन म्हणून मोठ्या प्रमाणात साजरं केलं जातं. वसंतराव नाईक यांना आपण म्हणतो कृषी महानायक. त्यांनी या दिवसाची सुरुवात केली. भारतामध्ये प्रगतशील शेतकरी व्हावा, टेक्नॉलॉजी यांच्या सहाय्याने त्यांनी शेती करावी, ग्रामीण विकास व्हावा, लोकशाही सक्षमीकरण व्हावं आणि क्रांतिकारी गोष्टी शेती क्षेत्रामध्ये घडाव्या याकरता वसंतराव नाईक यांनी मोलाचे प्रयत्न केले आणि म्हणूनच त्यांना शेतीमधला जाणता राजा असं देखील म्हटलं जातं. प्रणब मुखर्जी यांनी तर त्यांना गौरवलं होतं भारताचे सुपुत्र म्हणून. आणि शरद पवारांनी 1991 मध्ये म्हटलं की आपण आजचा हा 1 जुलै दिवस कृषी दिन म्हणून साजरा करण्याकरता सुरुवात करूया. आणि म्हणूनच अशा या कृषी संतांची एक आठवण म्हणून आजचा दिवस हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. दिवस साजरा करणं, सेलिब्रेट करणं याचा मागचा उद्देश काय असतो? ग्रॅटिट्यूड. जो शेतकरी आपल्याला शेतामध्ये धान्य पिकवून देतो, आपला जीव जगवण्याकरता देणारं धान्य, फळं, फुलं देतो, तो शेतकरी मोलाचाच आहे. त्यांच्याकरता एक आदर म्हणून आजचा दिवस हा साजरा केला जातोय. अर्थात शेतकऱ्यांचे कैवारी हे म्हणून आपण वसंतराव नाईक यांना ओळखतोच. जरी मिनिस्टर असले तरी देखील त्यांनी आपल्या एका भाषणामध्ये म्हटलं होतं, मी मुख्यमंत्री आहे पण माझी एक नजर ही नेहमी शेतीच्या बांधावरती असते. शेतकरी काय करतो, काय जगतोय, काय खातोय आणि देशाला काय देतो यामध्ये त्यांचं नेहमीच लक्ष असायचं. अशा वसंतराव नाईकांना एक आदरांजली आणि अर्थात कृषी दिन म्हणून आजच्या दिवसाचं महत्त्व जाणून घेऊन शेतकऱ्यांचा आणि धान्याचाही तेवढाच आदर करावा अशी एक नम्र विनंती. नमस्कार. विनय.